मनुष्यजन्म हा दुर्मिळ आहे, पण त्यात व्यक्ती किती कारनामे घडवते याचा अंदाज कुणीही लावू शकत नाही. पती असतानाही पत्नी ज्या पद्धतीने वागतात त्याची अनेक उदाहरणे आजकाल दिसतात. पती तर हक्काचा झाला, पण मन मोकळे करायला महिलांनाही आता दुसऱ्या पुरुषाची गरज भासते. या वाईट सवयीमुळे काय घडते याचा त्या अंदाज घेत नाहीत. आता तर पुरुष शोधायलाही बाजारात जायची गरज नाही. घरी बसल्यावर सर्व जग हातात येते. ज्याच्याशी संपर्क साधायचा त्याच्याशी साधायचा आणि सुरू होतो मैत्रीचा खेळ, गप्पांचा खेळ. मग ती ओळख जवळीकात येते तेव्हा पतीची आठवण येते आणि वाटते उगीच नादी लागलो. पतीपेक्षा दुसरा कुणीही चांगला नाही असे तेव्हा वाटू लागते. सांगायचे तात्पर्य एवढेच की सोशल मीडियावर मैत्री करताना कोणाबरोबर करतो, त्याच्याबरोबर किती वेळ घालवतो आणि कसे वागतो यावर बरेच काही अवलंबून असते. ह्याला बळी पडतात त्या फक्त अशिक्षितच नव्हे तर सुशिक्षित महिलाच जास्त बळी पडतात. तुम्हाला जे काही घडले तेही सोशल मीडियाच्या मैत्रीतून घडले आहे. ही घटना घडली आहे औरंगाबाद शहरात. सारा हे काल्पनिक नाव आहे. ही डॉक्टर महिला पतीसह शहरात राहते. हॉस्पिटलमधील सेवा अतिशय उत्तमपणे चालते. हे सर्व सुरळीत चालू असताना साराने विरंगुळा म्हणून सोशल मीडियावर काही मित्रमैत्रिणींशी संपर्क वाढवायला सुरुवात केली. हा संपर्क वाढत असताना तिची तेलंगणातील विक्रांत या तरुणाशी ओळख झाली. विक्रांतने स्वतःचा परिचय करून दिला. दोघांनी एकमेकांचा परिचय घेतल्यानंतर वेळ मिळेल तेव्हा बोलू लागले. सारा डॉक्टर असून पतीबरोबर चांगले संबंध असतानाही तिने विक्रांतशी मैत्री वाढवली. या सर्वाची कल्पना पतीला नव्हती. म्हणून हे सारे अंधारात चालू होते. पतीला कळाले तर वाईट वागेल या भीतीने सारा पतीला अंधारात ठेवून विक्रांतशी चॅटिंग करू लागली. दोघांची मैत्री इतकी वाढली की भेटण्याचे ठरले. साराने विक्रांतला औरंगाबादला येण्यास सांगितले, पण विक्रांतने नकार दिला. मैत्री नवीन असल्याने डॉक्टरच्या भरोशावर गेलो आणि काही बाधा आली तर अडचण होईल असे त्याला वाटले. त्याने पुन्हा कधी येईन असे सांगितले. साराने होकार दिला, पण संपर्क इतका वाढला की सारा मध्यरात्रीही विक्रांतची गप्पा मारू लागली. पतीबरोबर करायच्या गोष्टी ती विक्रांतला सांगू लागली. व्हिडिओ कॉलिंग सुरू झाले. प्रायव्हेट पार्ट्स दाखवण्यापर्यंत मजल गेली. भेटता येत नसले तर यावर समाधान मानायचे असे दोघेही ठरवले. विक्रांत फक्त पाहत नव्हता, प्रत्येक व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून ठेवत होता. पण सारा विक्रांत तिच्यावर प्रेम करतो, मैत्रीण म्हणतो या भ्रमात मन मोकळेपणाने बोलत होती. गैरकृत्याची तिला लाजही वाटली नाही. पतीला धोका देणे योग्य नाही हे माहीत असूनही सर्व मर्यादा तिने सोडल्या. विक्रांत तिला फार आवडू लागला होता. गप्पा थांबल्या नाहीत. आत्ता तरी औरंगाबादला ये असे सारा विक्रांतला म्हणू लागली. मी हॉटेलमध्ये रूम बुक करेन, खर्चही देईन, पण ये असे निमंत्रण दिले. विक्रांतही उतावीळ झाला. सर्व काही सारा करणार असल्याने तो औरंगाबादला पोहोचला. साराने बुक केलेल्या रूममध्ये तो राहिला. विक्रांत आल्याचे कळताच सारा थेट हॉटेलमध्ये गेली. रूममध्ये प्रवेश केला. व्हिडिओ कॉलवर दोघांनी एकमेकांना पाहिले होते, पण प्रत्यक्ष भेटीत आश्चर्य वाटले. सारा थोडी वयस्कर दिसत असली तरी विक्रांत तरुण आणि देखणा होता. साराच्या मनात काय होते माहीत नाही, पण विक्रांतला पाहून तिला आनंद झाला. प्रत्यक्ष भेटणे आणि व्हिडिओ कॉल यात फरक आहे असे ती म्हणाली. पण धोका टाळण्यासाठी विक्रांतने कॅमेरा लावला होता. सारा रूममध्ये आल्यापासून सर्व रेकॉर्ड होत होते. सारा विक्रांतला प्रियकर आणि मित्र मानू लागली. वयाचे अंतर असले तरी तिला तो आवडला. दोघे बेडवर जवळ बसले. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता एकमेकांच्या बाहुपाशात विसावले. विक्रांतला साराची गरज कळली होती, पण तो हुशार होता. साराला खुश केले, पण जेव्हा साराने 2 दिवस थांब असे सांगितले तेव्हा विक्रांतने नकार दिला. मी रात्रीच निघणार, मला 50,000 रुपये असे म्हणाला. सारा हैराण झाली. एवढे पैसे देऊ शकत नाही असे सांगितले. विक्रांतला राग आला. पुढे काय होईल ते पहा असे म्हणून तो निघून गेला. साराने पहिल्यांदाच शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. आता विक्रांतशी बोलायची इच्छाच नव्हती. त्याने फोन केले तरी तिने उचलले नाहीत. 1 आठवडा गेला. मग विक्रांतने शारीरिक संबंधाचे फोटो पाठवले. साराला धक्का बसला. त्या दिवसाचा रोमॅन्स रेकॉर्ड झाला होता. तिने फोन उचलला. काय हवे असे विचारले. मागेल तेव्हा पैसे दे असे विक्रांत म्हणाला. साराकडे पर्याय नव्हता. पतीला कळाले तर घर सोडेल, व्हायरल झाले तर बदनामी होईल, म्हणून विक्रांत मागेल तेवढे पैसे तिने दिले. जवळपास 4.5 लाख रुपये दिले. पण विक्रांत थांबला नाही. सर्व पाठवीन असे म्हणून ब्लॅकमेल करू लागला. सारा हैराण झाली. घरातील वातावरण बिघडले. अखेर तिने पोलिसांत तक्रार केली. सर्व सांगितले. पोलिसांनी तक्रार नोंदवली. तेलंगणातील एका गावातून विक्रांतला अटक केली. पतीला सर्व कळाले, पण त्याने साराला समजावले. सध्या तपास सुरू आहे. महिलांनो, सोशल मीडिया हाताळताना काळजी घ्या. ही घटना याचाच दाखला आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट्समध्ये सांगा. पुन्हा भेटू. नमस्कार.